आज नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होते रात्री 10 वाजता आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही महायुती करून लढतोय, अनेक ठिकाणी युती आहे आणि अनेक ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करतोय। परंतु या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 53 विक्रमी सभा घेतलेल्या आहेत। 23 जिल्ह्यांचा दौरा त्यांनी पूर्ण केला। आता पण त्यांच्या सभा सुरू आहेत आणि या सभांमध्ये ज्या पद्धतीनं प्रतिसाद एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला त्याचा फायदा नक्कीच आमच्या स्वतःच्या पक्षाला शिवसेनेला होणार आहे। ज्या ठिकाणी महायुती आहे तिथं महायुतीला होणार आहे आणि ज्या ठिकाणी युती आहे म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती आहे त्या युतीला होणार आहे। 2.5 वर्षामध्ये जे निर्णय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या स्तरावर घेतले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लखपती दीदी योजना असेल, एसटीचा प्रवास महिलांसाठी 50% असेल, स्वयंरोजगारासाठी स्टायपेंड असेल, त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण पूर्ण मोफत करण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाला प्रतिसाद म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड प्रतिसाद हा एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेला मिळालेला आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील 8 जिल्ह्यांचा दौरा केला आहे, त्यांनी देखील 22 सभा केलेल्या आहेत। आम्ही मंत्र्यांनी देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केलेले आहेत। मी स्वतः 27 ते 28 सभा केलेल्या आहेत। 7 ते 8 जिल्ह्यामध्ये मी देखील जाऊन आलेलो आहे। त्याच्यामुळे एकंदरीत नगरपालिका नगरपंचायतीचं वातावरण बघता मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या वतीनं मी एक महत्त्वाची बाजू स्पष्ट करू इच्छितो की महायुती, युती आणि स्वबळ याच्यामध्ये शिवसेनेचा आकडा हा नक्कीच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे असेल असं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधीच टीका टिप्पणी केली नाही, ते विकासाच्या मुद्द्यावर पुढे गेले। आम्हाला आमच्या नेत्यांबद्दल, मुख्य नेत्यांबद्दल अभिमान आहे, त्यांनी देखील मैत्रीपूर्ण लढती केल्या। परंतु काही ठिकाणी या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये टीका टिप्पणी जी झालेली आहे ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी नेते मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे। तिन्ही पक्षप्रमुख जे आहेत यांनी एकत्र बसून जिल्हा परिषद पंचायत समितीला अशा पद्धतीची भूमिका पदाधिकारी घेणार नाहीत। मग शिवसेनेकडनं झालं असेल तर एकनाथ शिंदेसाहेब त्या व्यक्तीला, त्या पदाधिकाऱ्याला जाब विचारतील, भाजपाकडनं झालं असेल तर देवेंद्रजी विचारतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं झालं असेल तर अजितदादा विचारतील। परंतु ही निवडणूक प्रचार यंत्रणा संपत असताना शिवसेनेच्या वतीनं माननीय शिंदेसाहेबांनी केलेला जो प्रचार आहे तो देखील महाराष्ट्राच्या समोर आहे आणि शिवसेना चांगल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे येईल असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे। काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते हे प्रचार करताना दिसले, नाहीतर कुठेही महाविकास आघाडीचे नेते दिसले नाहीत। याचा अर्थ महाविकास आघाडीनं स्वतःचा पराभव हा निकालाच्या अगोदरच मान्य केलेला आहे आणि म्हणूनच हे 3 नेते महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत। या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो असलो तरी ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आम्ही लढलो आहे तिथं महाविकास आघाडीला काय आम्ही संधी दिलेली नाही। त्याच्यामुळे महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरच आणि मतमोजणीच्या अगोदरच हार स्वीकारलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।